नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय सिरीज स्पॉट मराठी. मराठी मनोरंजन विश्वात सध्या एक नाव गाजत आहे, शरयू सोनावणे, जी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. आणि त्यातील मुख्य पात्र पारू म्हणजे शरयू सोनावणे हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती तिच्या साध्या भोळ्या आणि भावनिक अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. पण शरयू केवळ पारू नाही, तर ती एक अशी अभिनेत्री आहे जिने चित्रपटांपासून ते मालिकेपर्यंत आपली छाप पाडली आहे. तिचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे. प्रसिद्ध निर्माता जयवंत लाड यांच्याशी लग्न, 1 वर्ष गुप्त ठेवलेली प्रेम कहाणी आणि सोशल मीडियावर तिच्या आयुष्याचे रंगीत क्षण. आज आपण शरयूच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तिचे बालपण, शिक्षण, अभिनय, कारकीर्द व वैयक्तिक आयुष्य, पारू मालिकेचे यश आणि भविष्यातील योजना. ही माहिती विविध विश्वसनीय स्रोतांमधून आणि जसे की टाइम्स ऑफ इंडिया, लोकसत्ता, रंग मराठी, झी मराठीचे अधिकृत संकेतस्थळ आणि इतर मराठी न्यूज पोर्टल्सवरून संशोधन करून एकत्रित केली आहे. चला शरयूच्या या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया. शरयू राजेंद्र सोनावणे यांचा जन्म 15 जून 2015 रोजी मुंबई, महाराष्ट्रात झाला. काही स्रोतांमध्ये जन्मतारीख 26 जानेवारी असा उल्लेख आहे, परंतु बहुतेक स्रोत 15 जून 2017 ची पुष्टी करतात. तिचे कुटुंब मध्यमवर्गीय आहे, ज्यात वडील राजेंद्र सोनावणे आणि आई माधुरी सोनावणे यांनी तिला प्रेम आणि संस्काराचा पाया दिला. शरयू लालासाहेब सोनावणे नावाची एक बहीण आहे, जी तिच्या आयुष्यातील जवळची मैत्रीण आहे. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात शरयू यांचे बालपण गेले. ती जोगेश्वरी श्रमिक विद्यालयात शिकली, जिथे तिने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना ती सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके आणि नृत्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभागी होती. ती सांगते, शाळेतील नाटके आणि नृत्य स्पर्धा माझ्यासाठी पहिले व्यासपीठ होते. तिथेच मला अभिनयाची गोडी लागली. शरयूला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. तिने भरतनाट्यमचे औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे आणि बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत नृत्य करण्याची संधी तिला मिळाली होती. हेमा मालिनी यांच्या यशोदा कृष्ण या बॅले नृत्य नाटिकेत शरयूने कृष्णाची भूमिका साकारली होती. हा अनुभव तिच्यासाठी अविस्मरणीय होता आणि तिच्या अभिनय कारकिर्दीचा पाया घालणारा ठरला. ती सांगते की हेमोलींसोबत काम करणे म्हणजे स्वप्नवत अनुभव होता. त्यांच्या डान्स अकॅडमीतून मला खूप काही शिकायला मिळाले. शिक्षणाच्या बाबतीत शरयू हिने मुंबईच्या अंधेरी येथील भवन्स कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून म्हणजेच बीकॉममधून पदवी प्राप्त केली. कॉलेज जीवनातही ती नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होती. तिच्या शिक्षणाचा आणि कलाक्षेत्रातील सुरुवातीच्या अनुभवांचा तिच्या करिअरवर मोठा प्रभाव पडला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अभिनयाला पूर्णवेळ करिअर म्हणून निवडले. शरयू स्वतःला सायनोफाईल म्हणते, म्हणजे कुत्र्यांना प्रेम करणारी व्यक्ती. तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या पाळीव कुत्र्यांचे फोटो नेहमीच दिसतात. तिच्या छंदांमध्ये नृत्य, वाचन, प्रवास आणि प्राणीप्रेम यांचा समावेश आहे. तिची उंची अंदाजे 5 फूट 4 इंच आहे आणि वजन सुमारे 55 किलो. तिच्या सौंदर्यामागे तिची साधी राहणी, फिटनेस आणि नृत्याची आवड आहे. शरयू यांचे बालपण साधे पण आनंदी होते. मुंबईच्या गजबजलेल्या वातावरणात वाढलेली ही मुलगी आज मराठी सिनेसृष्टीतील एक चमकणारा तारा आहे. तिच्या कुटुंबाने तिच्या अभिनयाच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. तिचे आई-वडील आणि बहीण आजही तिच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावतात. शरयू सोनावणे यांची अभिनय कारकीर्द 2014 मध्ये सुरू झाली. तिचा पहिला चित्रपट होता आटली बाटली फुटली. अमोल पाडावे दिग्दर्शित हा चित्रपट, यात शरयूने एका लहान मुलीची भूमिका साकारली. हा चित्रपट बालकांच्या भावविश्वावर आधारित होता आणि शरयूच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ती सांगते की हा माझा पहिला चित्रपट होता आणि त्याने मला इंडस्ट्रीत ओळख मिळवून दिली. हा चित्रपट तिला एका बालकलाकार म्हणून स्थापित केले आणि तिच्यातील वरचे अभिनेत्रीची झलक दाखवली. 2019 मध्ये तिने सूर सपाटा या चित्रपटात सुरेखा ही भूमिका साकारली. हा चित्रपट संगीत, प्रेम आणि कौटुंबिक नात्यासंबंधावर आधारित होता. यात शरयूने अभिनयाची छाप पाडली. सूर सपाटा मराठी सिनेमातील एक सक्सेसफुल प्रोजेक्ट ठरला आणि शरयूमुळे या चित्रपटसृष्टीत अधिक संधी मिळू लागल्या. या चित्रपटानंतर तिने छोट्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय घेतला, कारण मराठी टेलिव्हिजनमध्ये तिला अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येणार होते. 2020 मध्ये शरयूने ती या वाहिनीवरील प्रेम पैनगंगा या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. यात तिने इच्छाधारी नागबहिणीची भूमिका साकारली. या मालिकेत ती करण बोंद्रे यांच्यासोबत दिसली. आईच्या भूमिकेत तिने फॅन्टसी, रोमॅन्स आणि ड्रामा यांचा संगम सादर केला. ही मालिका तरुण प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आणि शरयूला पहिल्यांदा व्यापक ओळख मिळाली.
ती म्हणते, ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती कारण फॅन्टसी आणि भावनिक दृश्यांचा ताळमेळ साधणे सोपे नव्हते. 2022 मध्ये तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील टीव्हीचा विजय असो या मालिकेत पिंकी ही मुख्य भूमिका साकारली. ही मालिका तिच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरली. पिंकी ही एक बडबडी, धाडसी आणि कौटुंबिक मुलगी होती जी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. शरयूचा नैसर्गिक अभिनय आणि तिची स्क्रीन प्रेझेन्समुळे ही मालिका हिट झाली. ती सांगते की पिंकी मला खूप जवळची वाटली कारण ती माझ्यासारखीच साधी पण स्वप्नाळू आहे. या मालिकेने शरयूला पिंकी म्हणून घराघरात ओळख मिळवून दिली. 2025 मध्ये शरयूला तिची सर्वात मोठी संधी मिळाली. झी मराठीवरील पारू ही मालिका 14 फेब्रुवारी 2017 रोजी सुरू झालेली ही मालिका तेलुगू मालिका मुग्धा मंदारिनीची अधिकृत रिमेक आहे. यात शरयूने पारू मारुती शिंदे ही मुख्य भूमिका साकारली. पारू ही एक साधी भोळी आणि कौटुंबिक मुलगी आहे जी श्रीकांत किर्लोस्करच्या कुटुंबात अडकते आणि त्यातील संघर्षांना सामोरी जाते. शरयू यांचा अभिनय या मालिकेत इतका प्रभावी आहे की मालिका TRPच्या यादीत 14व्या स्थानी आहे. या मालिकेत तिच्यासोबत प्रसाद जावादे म्हणजेच आदित्य, मुग्धा कर्णिक म्हणजे अहिल्यादेवी, विजय पटवर्धन म्हणजे श्रीकांत आणि अनुज मुख म्हणजे प्रीतम यांसारखे कलाकार आहेत. दिग्दर्शक राजू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मालिका दररोज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होते आणि झी5 वर उपलब्ध आहे. पारू मालिकेत शरयूचा अभिनय खूपच खास आहे. ती पारूच्या साधेपणा आतून भावनिकदृष्ट्या उफाळून आणते. मालिकेच्या प्रोमोमध्ये शरयू म्हणते, पारू ही मीच आहे, साधी पण मजबूत. सध्या मालिकेत आदित्य पारूचे लग्न, अनुष्का आणि दिशाचा ट्विस्ट आणि किर्लोस्कर कुटुंबातील वाद हे रोमांचक भाग प्रेक्षकांना खेळवून ठेवत आहेत. शरयूने अलिप्तसारख्या इतर चित्रपटांमध्येही काम केले आहे, पण तिची खरी ओळख मालिकांमधूनच मिळाली. तिच्या कारकिर्दीचा आलेख पाहता ती भविष्यात मोठ्या चित्रपटांसाठी तयार आहे. शरयूचे वैयक्तिक आयुष्यही तिच्या कारकिर्दी इतकेच रंजक आहे. ती विवाहित आहे आणि तिचा नवरा आहे जयंत लाडे. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक जयंताने अत्यपन, उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनीत आणि सूरज सपाटासारखे चित्रपट निर्मित केले आहेत. शरयू आणि जयंत यांची भेट सिनेसृष्टीत झाली आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. 23 रोजी त्यांचा साखरपुडा आणि लग्न एका खासगी समारंभात झाले. विशेष म्हणजे शरयूनी हे लग्न तब्बल 1 वर्ष गुप्त ठेवले. 2024 मध्ये त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ही गोष्ट जाहीर केली. ती म्हणते, मी माझे लग्न खासगी ठेवले कारण मला वाटले की पारू मालिकेच्या लेडी वैयक्तिक आयुष्य जाहीर केल्यास चाहत्यांचं लक्ष विचलित होईल. तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती लिहिते, अगदी कमी लोकांमध्ये साध्या पद्धतीने आम्ही लग्न केलो आणि आता सांगते. लग्नाच्या फोटोमध्ये शरयू पांढऱ्या साडीत आलियाच्या लग्नाच्या लुकसारखी दिसली. नेटकऱ्यांनी तिला आलियाची कॉपी असे ट्रोल केले, पण तिने हसत मुखाने उत्तर दिले, प्रत्येक मुलीला तिच्या लग्नात सुंदर दिसायचे असते. जयंत हा रोमॅन्टिक नसला तरी शरयूचा खरा आधार आहे. ती म्हणते, जयंत माझा बेस्ट फ्रेंड आहे. तो रोमॅन्टिक नाही पण मला समजून घेणारा आहे. 2024च्या वटपौर्णिमेला शरयूने जयंतसोबत उपवास सोडला आणि त्याचे फोटो शेअर केले. 2024च्या आषाढी एकादशीला ती पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेली होती. जयंतीच्या वाढदिवसाला शरयूने सासूबाईंच्या अशा क्षणाचे फोटो शेअर केले जे चाहत्यांना खूप आवडले. या सर्व गोष्टींवरून जयंत आणि शरयू यांचं नातं प्रेम आणि विश्वासावर आधारित आहे हे स्पष्ट होते. जयंत लाड हे मराठी सिनेसृष्टीतील एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटकांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी काही खालीलप्रमाणे आहेत. पेइंग गेस्ट 2016 हा मराठी चित्रपट जयंत लाड यांनी निर्मित केला होता. यात उमेश कामत, पुष्कर श्रोठी आणि स्पृहा जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट एक विनोदी कथा होता ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जयंत यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत आपली व्यावसायिक कौशल्य दाखवली. सूर सपाटा 2019 या चित्रपटात शरयू सोनावणे यांनी सुरेखा ही भूमिका साकारली होती आणि जयंत लाड यांनी निर्माता म्हणून काम केलं होतं. हा चित्रपट संगीत, प्रेम आणि कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित होता. यात शरयू आणि जयंत यांचं प्रोफेशनल नातंही दिसून येते कारण त्यांची भेट याच चित्रपटाच्या सेटवर झाली होती. इतर प्रकल्प जयंत यांनी अनेक मराठी नाटक आणि शॉर्ट फिल्मच्या निर्मितीतही योगदान दिलं आहे. त्यांचं दिग्दर्शन आणि निर्मिती कौशल्य मराठी सिनेसृष्टीत मान्यता प्राप्त आहे. काही न्यूज पोर्टल्सनुसार जयंत सध्या एका नवीन चित्रपटावर काम करत आहेत, ज्याची घोषणा लवकरच होऊ शकते. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. जयंत यांचे निर्मिती आणि दिग्दर्शनातील काम प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि नाटकांवर केंद्रित आहे.
ते व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असूनही कमी प्रोफाईल ठेवणे पसंत करतात. शरयूच्या मते जयंतला सिनेसृष्टीतील काम आवडतं, पण तो प्रसिद्धीपासून दूर राहतो. जयंत आणि शरयू यांचे नातं केवळ वैयक्तिक नाही तर व्यावसायिकदृष्ट्याही महत्त्वाचं आहे. सूर सपाटा चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं, जिथे जयंत निर्माता आणि शरयू अभिनेत्री होती. या चित्रपटादरम्यान त्यांचं नातं दृढ झालं. शरयू सांगते, जयंत माझ्या अभिनयाला नेहमीच प्रोत्साहन देतो. तो माझ्या भूमिकांसाठी तयार करतो आणि स्क्रिप्ट समजावून सांगतो. जयंत यांनी शरयूंच्या पारू मालिकेच्या यशात अप्रत्यक्ष योगदान दिलं आहे. शरयू एका मुलाखतीत सांगितलं आहे की जयंत माझ्या प्रत्येक सीनवर चर्चा करतो आणि मला सल्ला देतो. त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. दोघेही मराठी सिनेसृष्टीत आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत आणि एकमेकांना पूरक ठरतात. जयंत लाड हे स्वतः सोशल मीडियावर फारसे सक्रिय नाही आहेत. त्यांचं स्वतःचं अधिकृत इंस्टाग्राम किंवा ट्विटर हँडल उपलब्ध नाही. मात्र शरयूच्या इंस्टाग्रामवर म्हणजेच शरयू सोनावणी 2 वर त्यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. चाहत्यांना त्यांचं साधेपण आणि शरयूसोबतचं प्रेमळ क्षण आवडतात. 2024 मध्ये शरयूने लग्न जाहीर केल्यानंतर चाहत्यांनी जयंतांना शुभेच्छा दिल्या. एका चाहत्याने कमेंट केली, शरयू आणि जयंत यांची जोडी खूपच छान आहे. शरयूने अनेक मुलाखतीत जयंत यांच्याबद्दल सांगितले आहे की ते रोमॅन्टिक नसले तरी अत्यंत समजूतदार आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. ती म्हणते, जयंत मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतो. तो माझ्या करिअरला प्राधान्य देतो आणि माझ्या स्वप्नांना पाठिंबा देतो. जयंत यांना चित्रपट आणि नाटकांबरोबर प्रवासाची आवड आहे. शरयू आणि जयंत अनेकदा एकत्र सुट्टीवर जातात, ज्याचे फोटो शरयू शेअर करते. उदाहरणार्थ 2024च्या गणपती उत्सवात त्यांनी एकत्र गणपती दर्शन केलं, ज्याचे फोटो व्हायरल झाले. जयंत लाड सध्या मराठी सिनेसृष्टीतील नवीन प्रकल्पांवर काम करत आहेत. काही न्यूज पोर्टल्सनुसार ते एका मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्याची शरयू ही भूमिका साकारू शकते. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. जयंत आणि शरयू दोघेही मराठी सिनेसृष्टीत आपली छाप पाडण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. जयंत यांचा निर्माता म्हणून अनुभव आणि शरयूचा अभिनय यामुळे त्यांची जोडी भविष्यात आणखी यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. जयंत लाड हे मराठी सिनेसृष्टीतील एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कामांनी आणि शरयूसोबतच्या नात्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. त्यांचं साधेपण, प्रामाणिकपणा आणि शरयूसाठीचा आधार यामुळे ते चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. शरयू आणि जयंत यांची जोडी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. अशाच नवीन अपडेटसाठी सिरीस्पॉट मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.